नमस्कार. उत्सव प्रिया देवभूमी या पद्यपाठातील पहिले 2 श्लोक आपण काल अभ्यासाला घेतले. आज आपण तिसरा श्लोक पाहू. तिष्ठन् मयूरेश पुरे गणेशः क्लेशान् शेषानपि यत्र हन्ति प्रस्तूयते प्रेमपुरे प्रमोदान् मल्लारी पूजासु च येलकोटः. श्लोक क्रमांक 30 यामध्ये मल्हारी मार्तंडाचं वर्णन आणि मोरगावच्या गणपतीचं वर्णन आपल्याला आढळतं. श्लोक क्रमांक 3च्या पहिल्या चरणामध्ये तिष्ठन् मयूरेशपुरे, मयूरेशपुर म्हणजे मोरगाव, मोरगावामध्ये राहतो. तिष्ठन् राहणारा, शत्रंतय था तिष्ठती पहिल्या गणाच्या परस्मैपदी धातूचं शत्रंत रूप. राहणारा कोण? गणेशः गणेश. मोरगावी राहणारा गणपती गणेश अशेषान क्लेशान हंती. इथे संधी आहे. क्लेशान अशेषान अपि हा संधी आहे. शेष म्हणजे शिल्लक, अशेष म्हणजे अजिबात शिल्लक नाही, म्हणजे संपूर्ण. संपूर्ण क्लेश दूर करतो. हंती नष्ट करतो. हन धातू दुसऱ्या गणाचा परस्मैपदी लट लकाराचं प्रथम पुरुषाचं एकवचनाचं हे रूप. गणेशः अशेषान क्लेशान हंती. मोरगावी राहणारा हा गणपती आपल्या सर्व विघ्नांना, आपल्या सर्व कष्टांना दूर करतो, नष्ट करतो. दुसऱ्या ओळीमध्ये प्रेमपुरे, प्रेमपुर या ठिकाणी प्रमोदात मल्लारी पूजासु, प्रमोदात अधिक मल्लारी पूजासु असा हा संधी आहे. प्रेमपुरामध्ये काय केलं जातं तर मल्लारीची, मल्ल नावाच्या दैत्याचा अरी म्हणजे शत्रू असलेल्या, ज्याला आपण मल्हारी म्हणतो, त्या मार्तंड, भैरव किंवा शंकराची पूजा केली जाते. ही पूजा कशी केली जाते? प्रमोदात, आनंदाने केली जाते. मल्लारीची पूजा आनंदाने केली जाते आणि त्यामध्ये येलकोटः प्रस्तूयते, येलकोट प्रस्तुत केला जातो. येळकोट येळकोट जय मल्हार अशी गर्जना केली जाते, असा जय जयकार केला जातो. येलकोट म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला पाठ्यपुस्तकात दिलेला आहे. ज्याचे सैन्य 7 कोटी होते असा हा योद्धा देव मल्हारी, त्याचा जय जयकार, त्याच्या पूजेमध्ये लोक अतिशय आनंदाने करत असतात. प्रस्तूयते, प्र अधिक स्तू धातू दुसऱ्या गणाचा परस्मैपदी, इथे कर्मवाच्य लट लकार प्रथम पुरुषाचे एकवचन. अशा प्रकारे आपल्याला 2 देवतांची वर्णनं या तिसऱ्या श्लोकामध्ये दिसून येतात. या श्लोकाच्या पहिल्या चरणामध्ये यत्र हा शब्द आला आहे. हा यत्र शब्द आपण जसं काल पाहत होतो, महाराष्ट्र प्रदेश अतिशय प्रसिद्ध आहे या वाक्याला हे सर्व वर्णन जोडून घेण्यासाठी वापरलेला आहे. म्हणून या श्लोकाचा भावार्थ कसा होईल? जेथे मोरगावामध्ये राहणारा गणेश भक्तांच्या सर्वच प्रकारच्या क्लेशांना नष्ट करतो आणि जेथे प्रेमपुरामध्ये मल्हारीच्या पूजेमध्ये आनंदाने येलकोट प्रस्तुत केला जातो, असा महाराष्ट्र अतिशय प्रसिद्ध आहे.
अशा प्रकारे यत्र या शब्दाचा संबंध पहिल्या श्लोकातील महाराष्ट्रम इति प्रसिद्ध देशः वर्वती या ओळीशी जोडून घ्यायचा आहे. श्लोक क्रमांक 4. यामध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचं पांडुरंगाचं वर्णन आढळतं. विन्यस्तहस्त स्वनितंब बिंबे कल्पद्रुमो भक्तमनोरथानां तिष्ठत्यपास्य श्रममिष्टकायाम् अनादिकालादिह पांडुरंगः. पांडुरंग हा पांडुरंग तिष्ठती. तिष्ठती हे क्रियापदाचं रूप दुसऱ्या चरणात सुरुवातीला आलेलं आढळतं. तिष्ठती अधिक अपास्य असा हा संधी आहे. पांडुरंग तिष्ठती. पांडुरंग उभा आहे. कसा उभा आहे त्याचं वर्णन पहिल्या चरणामध्ये. विन्यस्त हस्तः हात ठेवून उभा आहे. ज्याने हात ठेवले आहेत. कुठे हात ठेवले आहेत? स्वनितंब बिंबे आपल्या कटी प्रदेशावर, आपल्या कमरेवर ज्याने आपले हात ठेवले आहेत. कमरेवर हात ठेवून उभा राहणे हा एक संकेत आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी तत्पर असणे, तयार असणे, कामाला तयारीतच उभे असणे हा संकेत कमरेवर हात ठेवून उभा असणे यातून दिसून येतो. कसा आहे हा पांडुरंग? कल्पद्रुमः तो आहे जणू काही कल्पवृक्ष. कल्पवृक्ष काय करतो? त्याच्याकडे जे काही मागू ते तो आपल्याला देतो. तसा हा पांडुरंग म्हणजे कल्पवृक्ष आहे. कोणासाठी? भक्त मनोरथानाम. भक्तांसाठी हा कल्पवृक्ष आहे. भक्तांची मनोरथे तो पूर्ण करतो म्हणून त्याला कल्पवृक्ष म्हटलं आहे. हा पांडुरंग अपास्य श्रमम सगळे श्रम दूर करून, अपास्य अप अधिक आस धातू दुसऱ्या गणाचा आत्मनेपदी त्याचं ल्यबंत अव्यय. श्रम आपले सगळे सोडून देऊन आपल्याला मेहनत पडतीये, त्रास पडतो आहे हे विसरून हा पांडुरंग उभा आहे. किती त्रास त्याला पडला आहे? युगे 28 विटेवरी उभा. इतका काळ तो उभा आहे भक्तांसाठी, पण तो कधीही दमत नाही. आणि म्हणून श्रम दूर करून इष्टिकायाम, इष्टिका म्हणजे वीट, इष्टिका आकारांत स्त्रीलिंगी शब्दाचे सप्तमीचे एकवचन. हा विटेवर उभा आहे आणि भक्तांची मनोरथे पूर्ण करण्यासाठी कल्पवृक्षाप्रमाणे तत्पर आहे. अनादिकालात श्रमम अधिक इष्टकायाम अधिक अनादिकालात अधिक इह असा हा संधी आहे. अनादिकालापासून मोजताही येणार नाही एवढ्या काळापासून हा पांडुरंग अतिशय मेहनत घेऊन कोणतेही श्रम न मानता विटेवर उभा आहे आणि भक्तांची मनोरथे पूर्ण करत आहे. या दुसऱ्या ओळीतल्या इह या शब्दाचा अर्थातच पहिल्या ओळीतील महाराष्ट्रम इति देशः प्रसिद्धः वर्वती या ओळीशी संबंध लावायचा आहे. इथे म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आपल्या कमरेवर हात ठेवून उभा असलेला, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा कल्पवृक्ष असलेला, सगळे श्रम सोडून देऊन अनादिकालापासून विटेवर उभा असलेला हा पांडुरंग इथे महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून हा महाराष्ट्र अतिशय प्रसिद्ध आहे. या चौथ्या श्लोकामध्ये
अतिशय लाडक्या दैवताचं पांडुरंगाचं वर्णन करून 5व्या श्लोकामध्ये अर्थातच भक्तांचंही वर्णन केलेलं आढळतं. भक्तव्रजस्थाल मृदंग नादैर गर्जन मुहुर्विठ्ठल विठ्ठलेति आषाढ मासे प्रतिवर्षमत्र क्षेत्रं समागच्छति पौंडरीकम्. 5व्या श्लोकामध्ये या पांडुरंगाचं विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण करीत भक्तांचे समूह भेटायला येतात याचं वर्णन केलेलं आढळतं. भक्त व्रजहा अधिक ताल मृदुंग नादैही गर्जन मुहू विठ्ठल असा हा संधी. भक्तव्रजहा म्हणजे भक्तांचा समूह. हा भक्तांचा समूह जेव्हा विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण करतो तेव्हा टाळ आणि मृदुंग यांची सुद्धा त्यांना सोबत असते. टाळ आणि मृदुंगांच्या नादामध्ये विठ्ठल विठ्ठल अशी गर्जना, असा जय जयकार, असे नामस्मरण हे भक्त करीत असतात. आणि हे नामस्मरण मुहुहु पुन्हा पुन्हा करीत असतात. आषाढ महिन्यामध्ये दरवर्षी पौंडरीकम क्षेत्रम भक्तव्रजहा समागच्छति. हा भक्तांचा समूह आषाढ महिन्यात दरवर्षी पौंडरीक क्षेत्राकडे येतो. समागच्छति. सम अधिक आ अधिक गम पहिल्या गणाचा परस्मैपदी धातू, लट लकाराचं हे क्रियापद आहे, प्रथम पुरुषाचे एकवचन. पौंडरीकम क्षेत्रम आगच्छति. पौंडरीकम पुंडरीक या शब्दापासून तयार होणारे तद्धित. पुंडरीकाचे, पुंडरीक हा श्रेष्ठ भक्त आणि म्हणून त्याचे हे लाडके क्षेत्र, तीर्थक्षेत्र म्हणजेच पंढरपूर, या पंढरपुराकडे भक्तांचे समूह दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये विठ्ठल विठ्ठल असे नामस्मरण करत, अशा गर्जना करत, पुन्हा पुन्हा विठ्ठलाचे नाव घेत टाळ आणि मृदुंग यांच्या गजरामध्ये पंढरपुराकडे येत असतात. हे वर्णन 5व्या श्लोकामध्ये आपल्याला दिसतं. दुसऱ्या चरणामध्ये असलेला अत्र हा शब्द पुन्हा पहिल्या ओळीतील महाराष्ट्रम इति देशः प्रसिद्धः वरवर्ती या ओळीशी जोडून घ्यायचा. भावार्थ कसा होईल 5व्या श्लोकाचा? टाळ आणि मृदुंग यांच्या नादासह पुन्हा पुन्हा विठ्ठल विठ्ठल अशी गर्जना करीत भक्तांचे समूह दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये येथे पुंडरीकाच्या तीर्थक्षेत्राला म्हणजे पंढरपुराला येतात. तो हा महाराष्ट्र अतिशय प्रसिद्ध आहे.